The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। सुखो बुद्धानं उपादो सुखासद्धम्मदेशना। सुखासङ्घस्य सामग्ये समगानं तपो सुखो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या मंगलमय दिनी आयुष्मान धम्म उपासक, धम्म परिवार, राणे परिवारातील आयुष्यमती धम्म उपासिका भगिनी रोशनीताई प्रशांत राणे हिच्या गर्भमंगल धम्म संस्काराच्या निमित्ताने उपस्थित संपूर्ण राणे परिवाराचे आप्तेष्ट नातेवाईक, आयुष्यमती धम्म उपासिका आई, उपरवट आई आणि बाबा उपरवट बाबा, संपूर्ण उपरवट परिवार, राणे आई, राणे बाबा, आज आपल्या परिवारामध्ये हा गर्भमंगल धम्म संस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असता, सर्वप्रथम धम्मदेशनेला प्रारंभ करीत असता तुम्हा सर्वांच्या प्रती तथा दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. आयुष्यमती धम्मोपासिका रोशनीताईच्या गर्भमंगलाच्या धम्मसंस्काराच्या निमित्ताने हा द्वितीय धम्मसंस्कार आहे, गर्भमंगल धम्मसंस्कार आहे आणि या निमित्ताने आपण इथे सर्वजण उपस्थित आहात. भगवान बुद्धांनी सांगितल्यानुसार मानवी जीवनामध्ये गृहस्थी लोकांच्यासाठी संतती प्राप्त होणं ही एक मोठी आनंददायी अशी बाब आहे. भगवान बुद्ध म्हणाले की सगळं धन दौलत जरी आपल्याकडे असेल गृहस्थ असताना, पण संतान नसेल, संतती नसेल तर लोक कायमस्वरूपी दुःखी राहतात. जगतामध्ये आपण आज पाहतो आहे ज्यांना मूलबाळ नसते किंवा नाही आहे असे लोक बघा, श्रीमंत जरी असले, सुंदर जरी असले तरी ते दुःखी असतात. कुठेतरी त्यांच्या मनामध्ये असं बॅड फिलिंग असते की अरे आपल्याला संतान नाही आहे. पण भगवान बुद्ध म्हणाले की ज्यांना संतान आहे किंवा ज्यांना संतान होणार आहे त्या लोकांनी मात्र आपल्या
फॅमिलीच्या संदर्भामध्ये, कुटुंबाच्या संदर्भामध्ये ज्याप्रमाणे सुखशांतीची अपेक्षा करतो त्यासाठी काही आपण टर्म्स आणि कंडिशन्स पाळल्या पाहिजे. कारण भगवान बुद्ध म्हणाले की बाळ जन्माला आल्यानंतर किंवा जन्माला येत असताना त्याच्यावरती धम्माचे संस्कार असणे, तो बाळ संयमशील असणे, गुणवान असणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या कर्मानुसार तर ते त्याचा स्वभाव घेऊन येईलच येईल, परंतु त्याच्या पूर्वीच्या कर्माच्या स्वभावाला धरून मातापित्यांमध्ये जे काही गुणसूत्र असतात ते गुणसूत्रसुद्धा बाळाच्यासाठी, बाळाच्या संस्कारासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणून भगवंताला जेव्हा विचारणा केली की भगवान, बाळाच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी किंवा त्याला सुसंस्कारी बनविण्यासाठी आपण त्याच्या जन्माच्या पूर्वी काय करू शकतो, तेव्हा भगवान बुद्धांनी, जसं अंगुलिमालसुद्धा आपण घेतो प्रत्येक वेळेला, तेव्हा भगवान म्हणाले की सुखपूर्वक प्रसूती होण्यासाठी किंवा जे गर्भामध्ये बाळ आहे त्याच्यावर शील सदाचाराचा संस्कार व्हावा यासाठी म्हणून तो दानी निघावा, शिलवान निघावा, ध्यानी निघावा, मातापित्यांची सेवा करणारा निघावा, यासाठी म्हणून त्याला वारंवार बुद्धाची वाणी ऐकवली पाहिजे. कारण भगवान बुद्धाच्या वाणीला श्रवण करून असंख्य लोक बघा वाम मार्गाला लागलेले पुन्हा एकदा चांगल्या मार्गात लागल्याचे अनेक उदाहरणं, दाखले आपल्याला बौद्ध साहित्यात पाहायला मिळतात. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की ज्याप्रमाणे बाळ गर्भात असताना मातेच्या आईच्या आहारावरून बाळाच्या अवयवांची जशी वाढ होते, अगदी तद्वतच त्या दरम्यान त्या पित्याची आणि मातेची मानसिकता जशी असेल त्याचा परिणामसुद्धा बाळावरती होत असतो. जसा आहाराचा परिणाम बाळाच्या अवयवांवरती होतो, शरीरयष्टीवरती होतो, तसा बाळाच्या मेंटॅलिटीवरती किंवा त्या स्वभावावरती माता पित्याच्या स्वभावाचा परिणाम होतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले या दरम्यान माता आणि पिता आणि संपूर्ण परिवाराने संयमशील जीवन जगणे, धार्मिक जीवन जगणे, दानपुण्य करत राहणे, शील पालन करत राहणे, ध्यान प्लस मंगल मैत्री करत राहणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता बघा, शील पालनाच्या संदर्भात बऱ्याचदा आपण चर्चा करतो की शील पालन केलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे. विशुद्धी मग्ग नावाचा भाग आहे बौद्ध साहित्यामध्ये. त्या विशुद्धी मग्गामध्ये म्हणजे विशुद्धी मार्ग नावाचा ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये शील पालन कसे करावे, ज्याला आपण म्हणतो ना शील पालन केलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे, तर नेमकं शील पालन कसे करायला पाहिजे किंवा शील पालन कसे केल्या जाऊ शकते, किती प्रकारे शील पालन केल्या जाऊ शकते, म्हणजे परिपूर्ण शीलाचं पालन कसं करावं, ह्या संदर्भातला एक भगवंताचा उपदेश आहे छोटा. भगवंत म्हणाले की एकूण 6 प्रकारे आपल्याला शील पालन करता आलं पाहिजे. 6 प्रकारे शीलाचं पालन करायला सांगितलं भगवंताने. आता बघा, सर्वच लोक काही शील पालन करत नाही. आपण जगतामध्ये जर पाहिलं आपल्या आजूबाजूला की काही लोक असेही आहेत की बिलकुल त्यांचा शीलावर, सदाचारावरती विश्वास नाही आहे किंवा पुण्यावरती विश्वास नाही आहे. तर भगवान बुद्ध म्हणाले की जसं पंचशील आहे, आपण म्हणतो की पाणाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामी अदिन्ना दाना कामे सुमिच्छाचारा आणि मुसावादा सुरा मेरे मज्जपमादठ्ठाना. तर भगवंताने प्रत्येक शील कसं 6 प्रकारे पाळलं पाहिजे याचा विस्तार करताना म्हटले भगवान की हिंसेची प्रवृत्ती बघा, स्वतः हिंसा करू नये म्हणाले भगवान. बरोबर. आता काही लोकांना वाटते की आपण हिंसा करत नाही ना, बस आपण मग अहिंसा पाळतो असा त्याचा अर्थ काढतात लोक. पण भगवान बुद्ध म्हणाले परिपूर्ण शील पालन तेव्हाच होऊ शकते जेव्हा 6 अर्थाने आपण त्याला पाळतो. तर पहिला प्रकार असा आहे की स्वतः हिंसा करायची नाही आहे. बरोबर आहे. हिंसा करणाऱ्यांना हिंसा करण्यासाठी प्रोत्साहित करायचं नाही आहे. आपण तर हिंसा करत नाही आहे, पण दुसऱ्याला जर म्हणा अरे त्याला मारतो, आपण मारत नाही आहे, पण दुसऱ्याला जर प्रेरणा देतो आहे, प्रोत्साहित करतो आहे, तर भगवान बुद्ध म्हणाले ती सुद्धा हिंसाच आहे. तिसरी गोष्ट भगवान बुद्धांनी सांगितलं की हिंसा करणाऱ्यांचं समर्थन न करणे. बघा तुम्ही, एकच शील आहे. भगवान म्हणतात स्वतः हिंसा करायची नाही, दुसऱ्याला हिंसेसाठी प्रेरित करायचं नाही आणि हिंसा करणाऱ्याचे समर्थन करायचं नाही. 3 प्रकार झाले. शील एकच आहे, प्रकार 3 झाले. पुन्हा याच्या उलट आता हे वारित आणि चारित शील आहे. आता हे वारित आहे. वारित म्हणजे की बा हे वर्ज्य करायचं आहे की हिंसा करायची नाही, करणाऱ्याला हिंसा करण्यासाठी प्रेरित करायचं नाही आणि हिंसा करणाऱ्याचं समर्थन करायचं नाही. हे वारित झालं. आता चरित
चरित म्हणजे आपल्याला त्याच्या प्रकारे आचरण करायचं आहे. तर आचरण कोणतं करायचं? जर हिंसा करायची नाही तर काय करायचं आहे? तर भगवान बुद्ध म्हणाले आपण स्वतः दया बाळगायची आहे सर्वांच्या प्रती. बरोबर आहे. दया हा भाव, दया प्रवृत्ती बाळगायची आहे किंवा इतरांना दयावान बनण्यासाठी प्रेरित करायचं आहे आणि जे दयावान आहेत त्यांचं समर्थन करायचं आहे. बघा आता सील एकच आहे. किती प्रकारे पाळायला सांगितलं आहे? 6 प्रकारे. आता बऱ्याच लोकांना वाटते की बा आपण हिंसा करत नाही ना तर विषय संपला, पण बाकीच्या गोष्टी त्याच्यात येतात ना. बाकीच्या गोष्टी म्हणजे भगवंताने हिंसा करू नका एवढेच नाही बोलले, तर हिंसा करू नका हे झालं नकारात्मक. हे नकारात्मक झालं ना. म्हणजे एवढेच भगवान बुद्ध बोलले नाही की हिंसा करू नका, बरं मग ठीक आहे, पण हिंसा नका करू तर करा काय? जसं सब्ब पापस अकरणंच्या गाथेमध्ये आपण सुरुवातीला म्हणतो की सब्ब पापस अकरणं. बरोबर. म्हणजे सुरुवातीला सांगितलं की कोणतंही पाप कर्म करू नका, पण एवढंच नाही सांगितलं. नंतर पुन्हा त्याच्या पुढे म्हणाले भगवान बुद्ध कुशलस उपसंपदा. म्हणजे पाप करू नका तर कुशल कर्म करा, पुण्य कर्म करा. बघा. आणि मग पाप न करण्यासाठी आणि कुशल कर्म करण्यासाठी काय आवश्यक आहे? तर भगवंत म्हणाले सचित्त परियोदपनं. म्हणजे आपल्या मनाला अगोदर शुद्ध करावं लागेल, निर्मळ करावं लागेल. मनाला जर निर्मळ केलं, बनवलं, तर आपण पापही करणार नाही आणि पुण्यकर्म पुन्हा पुन्हा करू. तर ही भगवंताची एक शैली किंवा भगवंताचं एक पद्धत होती धम्म समजावून सांगण्याची. म्हणून स्वाख्यातो भगवता म्हटलेला आहे. बघा भगवंताचा धम्म कशा प्रकारे शिकवलेला आहे की एकदम सुआख्यातपणे समोरच्याला बरोबर समजेल अशा प्रकारे. म्हणून पहिलं सील तुम्हाला समजलं असेल की स्वतः हिंसा करायची नाही आहे, हिंसा करण्यासाठी कुणाला प्रेरित करायचं नाही आहे आणि हिंसा करणाऱ्यांचं समर्थन करायचं नाही. तर हिंसा नाही करायची तर करायचं काय? तर भगवान बुद्ध म्हणाले सर्व प्राणी मात्रांच्या प्रती दयेचा भाव मनामध्ये बाळगायचा. कारण जसं आपल्याला ब्लेड लागली, रक्त निघालं किंवा कोणी मारझोड केली किंवा कोणी रागावून बोललं, डोळे फाडून बोललं, तर आपल्याला जसा त्रास होतो तसा इतरांनाही त्रास होत असेल. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले आपल्या समान सर्वांना मानून सर्वांच्या प्रती दयाभाव मनामध्ये बाळगायचा आहे आणि स्वतः दयाभाव बाळगायचा, इतरांना त्यासाठी प्रेरित करायचं आहे आणि जे कोणी दयावान लोक असतील त्यांचं समर्थन करायचं आहे. पहिलं सील समजलं. अशा प्रकारे 6 प्रकारे एक सील पाळायचं आहे. दुसरं सील पाळायला सांगितलं भगवंताने 6 प्रकारे, ते म्हणजे चोरी कर्माचं आचरण करू नये, अदिन दाना. तर भगवान बुद्ध म्हणाले प्रत्यक्ष स्वतः चोरी करायची नाही. बरोबर. दुसरी गोष्ट की कुणाला चोरीसाठी प्रेरित करायचं नाही. नाही तर मी चोरी करत नाही बा, मी सील ग्रहण केलं, बरं तू घे, बरं ती घेऊन ये तिथून जाऊ. तर हे सील पालन करणे आहे का? हे सील पालन करणे नाही. तर भगवान बुद्ध म्हणाले स्वतः चोरी करायची नाही, दुसऱ्याला प्रेरित पण करायचं नाही चोरी करण्यासाठी आणि चोराचं समर्थन पण नाही करायचं. नाही तर कोणी काही चोरलंय, आपण सील पालन करतो, त्यांनी चोरले ते पण काय हरकत नाही, चोरू द्या एवढ्या वेळेस, असं नाही सांगितलं भगवंताने. भगवान बुद्ध म्हणाले समर्थन नाही करू नका. जर तिथे बोलू शकत नाही तर मग शांत राहा, पण समर्थन करू नका की काही होत नाही बा, काय हरकत नाही, असं बिलकुल नका म्हणू. त्यांच्यानं वाणीचंही दुष्कर्म होईल आणि मनाचं पण दुष्कर्म होईल. जरी शरीराचं कायचं कर्म केलं नाही आहे तुम्ही, पण मनाने जर विचार केला की ठीक आहे काय हरकत नाही, तर मनाचं दुष्कर्म झालं. आणि वाणीनं जर म्हणालो की ठीक आहे बा काय हरकत नाही झालं, तर आता काय करावं, दुसऱ्याने केलं, मी तर काय केलं नाही, तर वाणीचं पण दुष्कर्म झालं. तर भगवान बुद्धांनी सांगितलं की ह्या 3 प्रकारे अशा प्रकारे चोरी कर्माचं जे काही आचरण आहे, चोरीपासून परावृत्त होण्याचं ते करायचं आहे. तर मग चोरी नाही करायची तर काय करायला सांगितलं भगवंताने? तर दान पुण्य करायला सांगितलं. बघा एक नकारात्मक सील आहे आणि दुसरं सकारात्मक. तर भगवान बुद्ध म्हणाले चोरी नाही करायची आहे, चोरी करण्यासाठी कोणाला प्रेरित करायचं नाही आहे आणि चोरी करणाऱ्याचं समर्थन करायचं नाही. तर मग दान पुण्य स्वतः करायचं आहे, इतरांना दान देण्यासाठी प्रेरित करायचं आहे आणि जे दान पुण्य करतात त्यांचं समर्थन करायचं आहे. म्हणून हे साधू साधू जे म्हणायला सांगितलं भगवंताने ना, धम्मदेशना झाल्यावर किंवा होत असताना साधू साधू म्हणायला सांगितलं, किंवा कोणी दान देत असेल ते दान देत असताना साधू साधू म्हणायला सांगितलं आहे, किंवा कोणीतरी काही पण पुण्यकर्म करत असेल तर साधू साधू म्हणायला जे सांगितलं आहे. तर भगवान बुद्ध म्हणाले साधू म्हणजे अनुमोदन करणे, मुदित भाव मनामध्ये ठेवून. मुदित भाव म्हणजे काय? प्रसन्न भाव. दुसरं कोणीतरी पुण्यकर्म करत आहे किंवा आपण पुण्यकर्म करत आहे, तर ते करत असताना भगवान बुद्ध म्हणाले मनाची मुदित अवस्था. मुदित अवस्था म्हणजे प्रसन्न मन.
तर प्रसन्न चित्ताने आपण साधुकार देत असतो. म्हणून भगवान बुद्धांनी हे दुसऱ्या शिलालाही पाळण्यासाठी सांगितलं आहे की चोरी करायची नाही, कुणाला प्रेरित करायचं नाही, समर्थन करायचं नाही, तर त्याच्या उलट दान पुण्य स्वतः करायचं, इतरांना दान करण्यासाठी प्रेरित करायचं आहे आणि जे कोणी दान पुण्य करत असतील त्यांचं समर्थन करायचं आहे. दुसरं सील समजलं. आता तिसरं सील भगवंताने सांगितलं कामेसु मिच्छाचारा वेरमणी, आणि उपोषथाच्या दिवशी अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समादियामी. तर भगवंताने सांगितलं की गृहस्थ लोकांच्यासाठी की पहिली गोष्ट तर आपण पती आणि पत्नी असेल, गृहस्थ असेल तर एकमेकांशी आपण विश्वासाने वागणारे असलो पाहिजे, एकमेकांशी विश्वास ठेवणारे असलो पाहिजे, एकमेकांचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि याचाच अर्थ एकमेकांशी आपण एकनिष्ठ असलो पाहिजे. जसं भारतामध्ये पतिव्रता सांगितलं की नाही, म्हणजे महिलांच्या संदर्भात काय सांगितलं आहे, महिलांनी पतिव्रता राहिलं पाहिजे. म्हणजे पतिव्रता राहिलं पाहिजे म्हणजे काय, तर तिने तिच्या पतीशीच एकनिष्ठ राहिलं पाहिजे असं, म्हणजे पत्नीलाच म्हणजे स्त्रियांनाच असा दम दिलेला आहे. पण भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी सांगितलं की केवळ ही जबाबदारी एका महिलेचीच किंवा पत्नीचीच नाही आहे, तर पुरुषाची पण ती जबाबदारी आहे. ज्या अर्थी स्त्रीकडून पुरुष अपेक्षा करत असेल की तिनं आपल्या पतीशीच एकनिष्ठ राहावं, तर भगवान बुद्ध म्हणाले केवळ स्त्रीनेच नव्हे तर पुरुषाने सुद्धा त्याच्या पत्नीबरोबर एकनिष्ठ राहायला पाहिजे, म्हणजे विश्वासाने राहायला पाहिजे, असं भगवंताचा उपदेश आहे बघा त्या काळात. तर भगवान बुद्ध या तिसऱ्या शिलामध्ये म्हणतात की स्वतः व्याभिचार करायचा नाही आहे, व्याभिचारासाठी कुणाला प्रेरित करायचं नाही आहे आणि व्याभिचार करणाऱ्याचं समर्थन करायचं नाही आहे. मग व्याभिचार जर करायचा नाही आहे तर काय करायचं, तर भगवान बुद्ध म्हणाले की ब्रह्मचर्य पाळायचं आहे किंवा एकनिष्ठ राहायचं आहे, पत्नीने पतीबरोबर, पत्नीने पतीबरोबर एकनिष्ठ राहायचं आहे. तर ब्रह्मचर्य स्वतः पाळायचं आहे, इतरांना प्रेरित करायचं आहे आणि ब्रह्मचर्य पाळणाऱ्यांचं समर्थन करायचं आहे, असं 6 प्रकारे भगवंताने सांगितलेलं आहे. हे तिसरं सीलसुद्धा कामेसु मिच्छाचारा वेरमणी. त्यानंतर चौथं सील कोणतं आहे, मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी, म्हणजे खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतोय, शपथबद्ध होतो आहे. तर भगवान म्हणाले की स्वतः खोटं बोलायचं नाही आहे, खोटं बोलण्यासाठी कुणाला प्रेरित करायचं नाही आहे आणि खोटं बोलणाऱ्यांचं समर्थन करायचं नाही आहे. तर कोणीही असो मग ते खोटं बोलणाऱ्यांचं समर्थन नाही. मग खोटं बोलू नये तर काय बोलावं म्हणाले भगवान बुद्ध, काय करावं, सत्य बोलावं, सत्य बोलण्यासाठी इतरांना प्रेरित करावं आणि जे कोणी सत्य बोलतात त्यांचं समर्थन करावं. बघा किती प्रकारे झालं आहे, 6 प्रकारे झाला आहे, 3 प्रकार. याला म्हणतात वारित सील आणि चारित सील, म्हणजे नकारात्मक आपल्या शब्दांमध्ये आणि सकारात्मक. आणि त्याचंही विश्लेषण करून सांगताना भगवान बुद्धांनी अशी सुस्पष्ट व्याख्या केली त्याची की नेमकं सील कसं पाळायचं आहे. आता चौथं झालं. 5वं सुरा मेरय्य मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी, म्हणजे याच्यामध्ये दारूचे मादक पदार्थांचे त्या काळातले पदार्थ सांगितले, सुरा मेरय्य मज्ज पमादठ्ठाना. मग पमादठ्ठाना म्हणजे आळसात पाडणारे जे काही पदार्थ आहेत, तर त्याला आता आपण दारू, गांजा, बिडी, तंबाखू ह्या सगळ्या मादक द्रव्यांना सांगू शकतो. तर भगवान बुद्ध म्हणाले की प्रत्यक्ष मादक द्रव्यांचं, मादक पदार्थांचं सेवन करायचं नाही आहे किंवा कुणाला त्याच्यासाठी प्रेरित करायचं नाही आहे, आणि जर कोणी मादक द्रव्यांचं पदार्थांचं सेवन करत असेल तर समर्थन करायचं नाही आहे. आता काही लोक म्हणता, त्या दिवशी एक जण म्हणे बा दारूचं दुकान आहे म्हणे आपलं, आपण काय दारू पित नाही. अरे बापू, दारूचं दुकान तुझं आहे, तू तर बरबाद करतो सगळ्यांना, तू पित नाही म्हणून काय झालं, तुझ्या दुकानावर येऊन कितीतरी लोक दारू पितात, ते बरबाद होतात, त्यांच्या घराचं वाटोळं होते, म्हणून दारूचं दुकानाचं समर्थन करावं का? मग बा हा पित नाही दारू आणि दारूचं दुकान आहे बा याचं तरी पण पित नाही, का समर्थन करावं त्याचं? करता येईल का समर्थन? नाही करता येत. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले काही लोक पहा, आता ते लग्न झालं त्या दिवशी त्या याच्यामध्ये मिरवणूक असते, काय बोलतात त्याला, ते लग्नाची वरात, त्या वरातीमध्ये रात्री दारू पिऊन लोक फुल पोरं बिरं दारू पिऊन होते. मी म्हटलं नवरदेवाला काय रे
तो ओळखीचा होता माझ्या. तुम्ही म्हटलं एवढी दारू पाजवता का पोरांना? भंतेजी म्हणे मी पितो का दारू? मी पित नाही म्हणे. आता ते पोरं म्हणे मित्र आहे त्याला दिली म्हणे मित्रांना आता दारू. ते फारच आग्रह करत होते. तर बघा त्यानं जरी पिली नाही किंवा म्हणजे दारू स्वतः जरी पित नाही पण इतरांना जर पैसे देत असेल, इतरांना पाजवत असेल, इतरांना प्रेरित करत असेल की बा तू पी, मी काय पित नाही, आता तू पी असं म्हणणं पण प्रेरित करणं आहे. आहे का नाही? म्हणजे बोलता बोलता लोक बोलतात बघा कधी कधी की बा मी काय पित नाही, तुम्ही पिऊ शकता. आज पिऊ शकता म्हणजे प्रेरणा दिली, त्याला प्रेरित केलं, त्याला प्रवृत्त केलं तुम्ही की पी म्हणजे काय, तू पी तुझं, मी पित नाही, मग तू पी तुझं असं म्हटलं नाही त्याला की तू पिऊ नको. तर भगवंतानं सांगितलं बघा की स्वतः मादक द्रव्यांचं पदार्थांचं सेवन करायचं नाही, कुणाला प्रेरित करायचं नाही, आणि जर कोणी मादक द्रव्यांचं सेवन करत असेल तर त्यांचं समर्थन करायचं नाही. मग जर हे करायचं नाही तर करायचं आहे काय? तर भगवान बुद्धाने सांगितलं मग की आपण स्वतः संयमाने सावधपणे जीवन जगलो पाहिजे, सावध राहिलो पाहिजे. कारण दारू पिल्यावर काय होते? बेशुद्ध पडतात लोक. मग आणि भगवंताने त्याच्या उलट काय सांगितलं? शुद्धीवर राहायला सांगितलं. दारू पिली की बेशुद्ध होते आणि दारू नाही पिली आणि जर शीलाचं पालन केलं तर मग शुद्धीवर येईल. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की स्वतः शुद्धीवर यायचं आहे. आता शुद्धीवर येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर सावध राहावं लागेल. काया वाचा मनावर संयम ठेवावा लागेल, म्हणजे संयमशील जीवन जगावं लागेल. स्वतः संयमशील जीवन जगावे, सावधपणे राहावे, इतरांना सावध बनण्यासाठी सावधगिरी, शील सदाचाराचं पालन करण्याच्या बाबतीमध्ये सावधगिरी बाळगण्यासाठी, संयमशील जीवन जगण्यासाठी प्रेरित करावे. आणि जे कोणी शील सदाचाराचं संयमपूर्ण पालन करत असतील, सावध राहत असतील, सजग राहत असतील, सतर्क राहत असतील तर त्यांचं समर्थन केलं पाहिजे, नाही का? तर अशा प्रकारे पंचशील, 5 शील भगवंताने किती प्रकारे पाळायला सांगितलं आहे? 6 प्रकारे पाळायला सांगितलं आहे. असायला, वाटायला, बोलायला, सांगायला किती शील आहेत? 5. आणि तसे पाहिले तर 6 पंचे 30, म्हणजे आहेत 5च पण झाले किती? 6 पंचे 30 झाले बघा. आणि म्हणून भगवान बुद्धाने अशा प्रकारे शील पालन करायला सांगितलं. आता हे पंचशीलातलेच शील 6 प्रकारे पाळा असं म्हटले नाही भगवान बुद्ध, तर मग ते त्यानंतर अष्टशील आहे, उपोषद शील आहे, ते उपोषद शीलही पाळायला सांगितले. नंतर 10 शील आहेत श्रामणेरांसाठी, ते 10 शील पण 6 प्रकारे पाळायला सांगितलेत. आणि भगवान बुद्ध म्हणाले अशा प्रकारे शील पालन जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून या गर्भावस्थेमध्ये आपली भगिनी रोशनीताई, प्रशांत आणि संपूर्ण परिवारासाठी मी मुद्दा म्हणून सांगतो आहे, कारण भगवान बुद्ध म्हणाले की शील पालन, शील हा पाया आहे. आपण नेहमी सांगतो शील हा काय आहे? पाया आहे. जसं भगवान बुद्ध म्हणाले धम्म जो आहे बुद्धाचा, धम्म बुद्धाचं तत्त्वज्ञान हे शीलाशिवाय नाही आहे. शील जर नाही तर बुद्धाचा धम्मच नाही आहे. आलं लक्षामध्ये? शील जर नाही तर बुद्धाचा धम्म नाही. जसे गाडीचे 4 चाकं काढून घेतले, गाडी नवीन आहे, गाडी नवीन आहे आणि गाडीचे 4ही चाकं काढून घेतले, ते इंजिन व्यवस्थित असताना देखील, त्याच्यात पेट्रोलची टाकी फुल असताना देखील गाडी धावेल का, चालेल का? नाही चालू शकत. तसंच बुद्ध धम्माचा आहे. सगळ्या गोष्टी असतील आणि शीलच नाही तर काय उपयोग नाही. श्रद्धा आहे, ध्यान आहे, सगळं आहे, पण शील नाही. आता शील नाही तर मग श्रद्धा कशावर ठेवायची? कारण बुद्ध म्हणजे शील आहे, धम्म म्हणजे शील आहे, संघ म्हणजे शील आहे. बुद्ध धम्माचा पाया आणि एकूणच पूर्ण कवच ज्याला म्हणू आपण ते काय आहे? शील आहे. आणि म्हणून भगवंताने गृहस्थांच्यासाठी पण शील महत्त्वाचं सांगितलं, श्रामणेरांच्यासाठी पण शील महत्त्वाचं सांगितलं, भिक्खूंच्यासाठी पण शील महत्त्वाचं सांगितलं. श्रोतापन्न बनण्यासाठी, सकृतागामी बनण्यासाठी, अनागामी बनण्यासाठी, अर्हत बनण्यासाठी काय महत्त्वाचं आहे म्हणाले भगवान बुद्ध? शील महत्त्वाचं आहे. इवन बुद्ध बनण्यासाठी सुद्धा शील महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शील हा पाया आहे. आणि पाया जर मजबूत असेल तरच भगवान बुद्ध म्हणाले शील मजबूत असेल तर ध्यान करू शकतो, शील असेल तर दान देऊ शकतो त्या चेतनेतून, शील नसेल
तर ना दानाची इच्छा होईल, सील नसेल तर ना ध्यानाची इच्छा होईल. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की सील हे बल पण आहे. तर त्या बलाला, सील बलाला आपल्याला वाढवण्यासाठी, दैनंदिन जीवनामध्ये बाळाला सीलवान बनण्यासाठी आपल्या परिवाराने संपूर्ण अशा प्रकारे सील पालन केलं पाहिजे. नकारात्मक सीलाला पण समजून घेतलं पाहिजे आणि सकारात्मक सीलाला पण समजून घेतलं पाहिजे. परंतु भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये सांगितलं बघा की श्रद्धा, सील हे प्रत्येकालाच पाळता येईल असा विषय नाही आहे. प्रत्येकालाच पाळता येईल म्हणजे पाळता येईल कुणालाही, पण तशी इच्छा प्रत्येकालाच होईल असा काही भरोसा नाही आहे. तर बघा भगवान बुद्धाच्या काळामध्ये पण असे काही लोक होते की ज्यांना सील समजत नव्हतं किंवा शीलावरती त्यांचा विश्वास नव्हता, सदाचारावरती त्यांचा विश्वास नव्हता. असे कितीतरी लोक होते. आजही असे कितीतरी लोक आहेत. आता चंगळवाद सुरू झालेला आहे बघा सगळीकडे. एकदम ज्याला काय म्हणू की वाईट प्रवृत्तीच्या लोकांची संख्या फार जास्त वाढलेली आहे. एकदम क्रूर लोकांची संख्या जास्त वाढली आहे किंवा आईवडिलांचं महत्त्व नसणाऱ्या लोकांची संख्या जास्त वाढलेली आहे किंवा धर्मगुरूचं महत्त्व, धम्माचं महत्त्व नसलेल्या लोकांची संख्या जास्त वाढलेली आहे. नशा करणाऱ्या लोकांची संख्या जास्त वाढली आहे. त्या दिवशी एक जणाने सांगितलं, आमच्या कॉलनीतल्या उपासकाने, भंतेजी म्हणे कॉलनीतले लहान लहान पोरं नशा करतात म्हणे. मी अवाक झालो. एकदम लहान लहान मुलं, ते काहीतरी काय ते असते म्हणतात पावडर लिक्विड काहीतरी, तर त्याची ते नशा करतात म्हणजे लहान लहान मुलं हो. तर मायबाप किती अनभिज्ञ असतील या संदर्भामध्ये. आणि त्यामुळे भगवंताने ह्या सगळ्या गोष्टीचे दुष्परिणाम 2600 वर्षांपूर्वी जाणले आणि या जगतावर अनंत उपकार केले बघा भगवंताने. जर भगवंताने धम्म सांगितला नसता, सील सदाचार सांगितलं नसतं तर आज स्वैराचार खूप जास्त गतीने वाढला असता बघा, याच्यापूर्वीच वाढला असता. परंतु जगामध्ये बुद्धाचा धम्म असल्या कारणाने सील सदाचार संयम हा लोकांमध्ये आहे. त्यामुळे भगवान म्हणाले की आपल्याला मिळालेल्या आयुष्यामध्ये बाळासाठी म्हणा, आपल्यासाठी म्हणा, सील पालन हे अत्यंत आवश्यक आहे. या गर्भावस्थेमध्ये जेवढं होईल तेवढं सील पालन आपण केलं पाहिजे. पंचशील पालन केलं पाहिजे, अष्टशील पालन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, मंगलमैत्री केली पाहिजे, ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. जेवढं स्वतःला सकारात्मक बनवता येईल तेवढं सकारात्मक बनवता आलं पाहिजे आणि नेहमीच सकारात्मक राहायला पाहिजे. बुद्धाची वंदना करायला पाहिजे, मंगलमैत्री करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर पती पत्नी म्हणजे बाळाचे मम्मी पप्पा म्हणून तुम्ही जर करत राहिलात तर त्याचा सुपरिणाम भगवंताने सांगितला की त्या बाळावरती आपल्या होऊ शकतो आणि होतो. जर आपण अंतर्मनातून सील पालन केलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्हाला सरते शेवटी एक छोटासा दृष्टांत सांगतो बघा की भगवान बुद्ध म्हणाले की हे जीवन जे आहे हे प्रत्येकालाच समजत नाही. या जीवनामध्ये मूर्ख लोक जास्त आहेत की ज्यांना सील सदाचार माहीतच नाही किंवा माहीत आहे पण ते पाळत नाहीत. आपल्या लोकांचं जरी पाहिलं तर बघा सील सदाचार माहीत नाही का कोणाला? सगळ्यांना माहीत आहे. पंचशील आहे हे सगळ्यांना माहीत आहे, तरी दारू पितात लोक, तरी मावा खातात लोक, खातात का नाही? सगळीकडे बघा. किंवा सगळ्यांना माहिती आहे की हे जीवन जे आहे भगवान बुद्धांनी सांगितलेलं अनमोल जीवन आहे. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिलेला आहे, तो आपण पाळला पाहिजे. परंतु काही लोकांना वरचा मजला नसते तर त्यामुळे कळते पण वळत नाही, अशी एक मनोप्रवृत्ती असते लोकांची. भगवंतानं त्यांना मूर्ख लोक म्हटलेलं आहे बघा. असे जे लोक असतात ना की कळते पण वळत नाही. भगवान बुद्ध म्हणाले विस्तव दिसत आहे, पण काही काही लोक म्हणतात मग काय होते, मी धर हातात, तर धर बा हातात, मग तुझ्याला काही नुकसान होईल, त्याने जळेल वगैरे तर तुझं नुकसान होईल. तर एकदा बघा एक जंगलामध्ये सिंह राहत होता आणि सिंहाने असिस्टंट म्हणून त्याचा स्वीय सहाय्यक म्हणून एका कोल्ह्याला ठेवलं होतं. सिंह आणि कोल्हा. तर कोल्ह्याला सांगितलं त्याने की बघ आता मी जरा थकलो आहे आणि तू माझा सहाय्यक म्हणून माझ्याबरोबर राहा, शिकार वगैरे माझ्याजवळ घेऊन येण्याचं काम तू कर, नंतर मग मी ती शिकार करेल. तर कोल्हा म्हणे ठीक आहे, सोपं काम आहे. तर सिंह म्हणे मी जेवढं खाईल तेवढं खाईल आणि मी उरलं तर ते तुला देईल. कोल्हा म्हणे ठीक आहे, चांगलीच तर गोष्ट आहे, सिंहाबरोबर राजाबरोबर राहायला भेटते तर अजून काय पाहिजे. तर तो तयार झाला. मग दोघे राहत होते. असे दोघं राहत होते. तर एक दिवस आता सिंह वेगवेगळ्या प्राण्यांचं मांस खाते, तर सिंहाला एक दिवस गाढवाचं मांस खाण्याची इच्छा झाली. तर सिंहानं कोल्ह्याला बोलून दाखवलं असिस्टंट. तर म्हणे बा तू एक काम कर, एकदा गाढवाला घेऊन ये म्हणे आपल्याकडे, गाढवाला खायची इच्छा झाली म्हणे मला. तर कोल्हा म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, सोपं काम आहे म्हणे त्याच्यासाठी. तर हा गेला आणि गाढव दिसला त्याला एक. त्या गाढवाला म्हणे राजाने तुला बोलवलं आहे म्हणे, तुला राजा बनवायचा आहे म्हणे, राजाचा हुकूम आहे असा. सिंहाने बोलवलं म्हणे तुला आणि राजा तुला बनवायचं जंगलाचं.
तर गाढवाची छाती फुगली. गाढवाला वाटलं मला राजा बनवायचं आहे. अरे वा, कोल्ह्यावरती विश्वास ठेवला. गेलं सिंहाकडे. ते दोघे जण गेले सिंहाकडे. आता सिंह असा झडप हे करून होता, नेम धरून होता. तर सिंहाने मारली झडप कोणावर? गाढवावर झडप मारली. आता गाढवाचं मन डामाडौल होतास. बा खरंच मला राजा बनवते का, खाते मला सिंह. आता मनामध्ये धाकधूक होती त्याच्या. तर गाढव सावधपणेच होतं. तर सिंहानं अशी झडप मारली की त्या गाढवाचे दोन्ही कानं आले त्याच्या हातात आणि ते कानं तुटले त्याचे. मग सिंहाकडून तो गाढव पळालं. मग पळून गेलं लांबच्या लांब आणि कोल्हा पुन्हा त्याच्या मागे गेला. तर गाढव त्या कोल्ह्याला म्हणे तू मला फसवलं म्हणे. तू तर म्हणे की राजा मला राजा बनवणार आहे आणि राजाने तर माझे कान तोडले म्हणे. तर कोल्हा म्हणे अरे जरा धीर धर. तुझे हे जे कान तोडले की नाही म्हणे ते कशासाठी तोडले माहिती आहे का तुला? तर गाढव म्हणे कशासाठी? ते सुवर्ण मुकुट असते म्हणे राजांना घालण्याचा. तर त्याच्यासाठी तुझे कान आडवे येऊ नये, आड येऊ नये म्हणून ते कान तोडून टाकले म्हणे. ते म्हणे असं आहे का? बरं म्हणे. तर पुन्हा चल म्हणे. कोल्हा त्या गाढवाला म्हणे पुन्हा चल. गाढव तयार झालं. पुन्हा गाढव तयार झालं. तर गाढव म्हणे बघ मला मारणार तर नाही ना सिंह? तर कोल्हा म्हणे नाही. तर पुन्हा गाढव गेलं आणि गाढवावर पुन्हा सिंहानं झडप मारली. तर गाढव सावधच होतं. गाढवावर झडप मारली की गाढवाची शेपटी त्या सिंहाच्या हातात आली आणि शेपटी तुटली की गाढव पुढे, कोल्हा त्याच्या पाठीमागे. सिंह जागेवर. सिंहाला माहीत होतं बा हे पुन्हा शिकार घेऊन येते कोल्हा म्हणून. सिंह काय धावत नव्हता. आणि मग पुन्हा गाढव लांबच्या लांब गेला. कोल्हा पण त्याच्यासोबत गेला. आणि पुन्हा तो गाढव त्या कोल्ह्याला म्हणाला की अरे तू मला फसवत आहेस. अगोदर माझे कानं तोडले सिंहाने, आता माझी शेपटी तोडली आणि तू म्हणतो की मला राजा बनवणार आहे. थोडक्यातून वाचलो मी, तू मला फसवत आहेस. तो कोल्हा म्हणे अरे गाढव दादा माझ्यावर विश्वास ठेव. तुला सुरुवातीला सांगितलं ना मुकुट घालावं लागते म्हणून कानं तोडले. तर आता जी शेपूट का तोडली माझी? तर तो म्हणे बा सिंहासनावर बसायला तुला अवघड होऊ नये. तुझी शेपटी आड येऊ नये. सिंहासनावर बसण्यासाठी राजाचं आसन असते ना म्हणे चांगलं असं मोठं प्रशस्त आसन. तर त्याच्यावर तुला असं व्यवस्थित बसता यावं. तुझी शेपटी आड येऊ नये, अडथळा ठरू नये म्हणून त्या सिंहाने राजाने तुझी शेपटी तोडून टाकली म्हणे. ते म्हणे असं आहे का? बरं म्हणे ठीक आहे. तर म्हणे आता पुन्हा चल म्हणे. त्याच्याशी मीटिंग झाली पाहिजे, भेट झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे म्हणे जरा जवळून. तो असा एकदम घाबरू लागला म्हणे त्याला. तर म्हणे ठीक आहे म्हणे आता तुझ्यावर विश्वास ठेवतो म्हणे आणि जवळ येतो म्हणे. आणि गाढव गेला पुन्हा एकदा जवळ. सिंहानं मारली झडप आणि गाढवाला केलं ठार. गाढवाला ठार केल्यावर कोल्ह्याला म्हणे आता याला तिकडे बाजूला घेऊन जा. याची कातडी वगैरे काढ बाजूला. याचं हृदय, याचा मेंदू आणि फुफ्फुस तेवढं मला आणून दे म्हणे आणि बाकीचं तूच खाऊन टाक म्हणे. कोल्हा म्हणे ठीक आहे. तर कोल्ह्यानं ते आता फाडला असेल त्याला. फाडल्यावर कोल्ह्यानं मेंदू खाऊन घेतला स्वतः आणि फुफ्फुस आणि हृदय हे राजाकडे सिंहाकडे घेऊन गेला. आणि मग तो सिंह म्हणे मेंदू कुठे आहे? हे तर फुफ्फुस झालं म्हणे, हा हृदय झालं, मेंदू कुठे आहे? तर तो कोल्हा म्हणे महाराज 2 वेळा तुमच्याकडे जो गाढव येऊ शकतो त्या गाढवाला मेंदू कसा राहील म्हणे. तुम्ही अगोदर सुरुवातीला कानं तोडल्यावर सुद्धा, नंतर शेपटी तोडल्यावर सुद्धा जर तुमच्याकडे पुन्हा येऊ शकतो तर त्याला मेंदू कसा राहील? आणि तो सिंह म्हणे बरोबर आहे गड्या म्हणे, त्याला मेंदू कसा राहील? आणि म्हणून काही लोक या जगामध्ये असे आहेत बघा, हात पाय सगळं आहे त्यांना, हृदय आहे, फुफ्फुस आहे, काळीज आहे, सर्व शरीर व्यवस्थित आहे, पण त्यांना डोकं नाही म्हणजे मेंदूच नाही त्यांना. आणि म्हणून कळते पण वळत नाही. त्यांना माहीत आहे की पंचशील भगवंतानं सांगितलं जीवनाचं कल्याण होते त्यानं, जीवनाचं सोनं होते त्याने, भगवंतांनी उपोषित पालन करायला सांगितलं, सगळं माहिती आहे. बुद्ध विहार आहे बुद्ध विहारात जायला भगवंताने सांगितलं आहे, बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या त्या पाळायला सांगितल्यात, वाचेवर संयम ठेवायला भगवंताने सांगितला, मनावर संयम ठेवायला सांगितला, शरीरावर संयम ठेवायला सांगितलं, आपल्या लेकरा बाळांवर चांगले संस्कार टाकायला सांगितले, त्यासाठी मायबाप म्हणून आपल्याला चांगलं बनायला सांगितले. ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही का लोकांना? माहीत आहे का नाही? पण तरी पाळतात का लोक? का नाही पाळत? तर कोणासारखे आहेत लोक?
जे पाळत नाहीत ते कोणासारखे आहेत? गाढवासारखे. मेंदूच नाही त्यांना, तर ते मग पाळतील कसे? पाळण्यासाठी त्यांची प्रवृत्ती तयार कशी होईल? आणि म्हणून आपण कोणीही गाढवाच्या प्रवृत्तीचे असता कामा नये. आपण मात्र भगवान बुद्धांनी सांगितलेल्या एकदम कुशल कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या प्रवृत्तीचे असायला पाहिजे. आपण अर्हत्वाच्या मार्गावरती अरूढ असणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. स्रोतापन्न मार्गावर अरूढ असणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. सज्जन सुज्ञ व्यक्तीच्या मार्गारूढ असणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. म्हणून जीवनामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला शील पालन करता आलं पाहिजे. एक शील 6 प्रकारे पाळता आलं पाहिजे. 5 शील 30 प्रकारे पाळता आले पाहिजे. तर आपण शील पालन करतो आहे. म्हणजे नकारात्मक आणि सकारात्मक शील आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे वारीत आणि चारित शील आपल्याला समजलं पाहिजे भगवंताने सांगितलेलं. आणि ते जर आपण पाळलं तरच काटेकोरपणे आपण शीलाचं पालन करतो आहे असा त्याचा अर्थ होते. त्यामुळे आज आमच्या भगिनी रोशनीताई प्रशांत राणे ह्यांच्या गर्भमंगल धम्मसंस्काराच्या निमित्ताने आपल्या राणे परिवारामध्ये, उपरवट परिवारामध्ये ही बुद्धपूजा मंगलमैत्री गर्भमंगल धम्मसंस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना ताईच्या गर्भामध्ये असलेलं बाळ हे सुसंस्कारी, गुणवान, मातापित्यांना अपेक्षित, अभिप्रेत असलेलं बाळ जन्मास यावे. आपल्या कुळाचा उद्धार करणारे बाळ जन्मास यावे. बुद्ध बाबासाहेबांच्या मार्गावर चालून बुद्ध बाबासाहेबांच्या मार्गाचा प्रचार आणि प्रसार करणारे, प्रसार करण्यासाठी सहाय्यक बनणारे बाळ आपल्या परिवारात जन्मास यावे. सुंदर बाळ आपल्या परिवारात जन्मास यावे. आपल्या परिवाराच्या इच्छा आकांक्षांची पूर्तता करणारे बाळ आपल्या परिवारात जन्मास यावे. निरोगी बाळ आपल्या परिवारात जन्मास यावे. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.